गावचे रमेश दादा महाडिक. नवीवाडी या संघाला विनंती करतो, सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. या सामन्याचा पुरस्कार जातोय अगदी रोशन वाजे यांना सामनावीराचा पुरस्कार देतील. किसन गायकर साहेबांचं यशोचित सन्मान झाल्याच्या नंतर त्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. धन्यवाद. आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारे यांच्याकडून आयोजित काही शुभम आणि ऋषील स्मृती चषक आयोजित हे दुसरं पर्व आहे आणि क्रिकेट सामन्यासाठी लागणारे सर्व जे आर्थिक स्वरूपात किंवा प्रत्येक मदत केलेल्या सगळ्या मान्यवरांना आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारे यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. अगदी मान्यवरांनी अतोनात आमच्यावर प्रेम केलंय. लाख मुलाचं सहकार्य असेल, आर्थिक सहाय्य असेल, वस्तू स्वरूपात असेल, आमच्या वतीने आपला देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. अगदी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय तो रोशन वाजे, याला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय तो. स्वतः अक्कीबाई देखील सामनावीराचा पुरस्कार देत आहेत. आपले मित्र आहेत रोशन वाजे यांना तब्बल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा देखील सामनावीराचा पुरस्कार जातोय. काका आहेत चालेल, पण अगदी मित्र देखील आहेत. पण गोलंदाजीसाठी सज्ज होतय. स्ट्राईक एंडला गोलंदाजी असेल तो घुमेश्वर या संघाला बिलॉंग करणारा गोलंदाज जितू महागावकर म्हणजेच घुमेश्वर एक्सप्रेस स्ट्राईक एंडला फलंदाजी करतील. नवीवाडी या संघाकडून पंच मात्र ग्रीन सिग्नल देत आहेत रोशन महाडिक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो भावार्थ मिरगळ. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय काय, मोठा हादरा बसतोय काय, मोठा हादरा बसला जातोय. बॅक टू पेलन रोशन महाडिक, मोठा हादरा मानावा लागेल. पहिल्या चेंडूवरती अगदी शिकार बनला गेलाय. घुमेश्वर या संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत द्यायचा आहे मित्रांनो. घुमेश्वर, काही खेळाडूंची आम्हाला नावं माहिती आहेत, पण तुमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत द्यायचा आहे. तरी मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल करायचं आहे. मित्रांनो, जास्त टीम मीटिंग करू नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. बरोबर 4:30 ते 5 वाजेपर्यंत या मैदानाचा ताबा आपल्याला आहे. मी विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे आपण, कारण तब्बल 3 वाजले गेलेत. आपल्याकडे 1.5 तास ते 2 तासच बाकी आहेत आणि थोडंसं सहकार्य करायचं. नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. निखिल काते नवीन फलंदाज, मात्र रोशनला माघारी परतावं लागलं. त्याच्यानंतर अगदी नवीन फलंदाज मात्र निखिल काते हे मैदानामध्ये दाखल झालेत. जितूने मात्र कमबॅक केलं गोलंदाजीतून. पहिल्या चेंडूवरती पहिल्या सामन्यांमध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. याच्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. आता मात्र त्यांना सामना करते निखिल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र उघडलं जाते नवीवाडी या संघाचं. आणि एक या धावसंख्येने स्कोरबोर्ड देखील होते ते 1, धावसंख्या देखील होते ती 1. चांगल्या पद्धतीचा आज खेळ युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगो टप्प्याची गोलंदाजी किपर कडून थोडीशी मिस्टेक झाली स्वतः कर्णधार कडून आणि 1 धाव मिळते. एकेरी धाव बरोबर स्कोर 1 या धावसंख्येने वधारतोय. धावसंख्या मात्र होती नवीवाडी या संघाची ती 2. भावार्थ मिरगळ याला देखील चांगली फलंदाजी, युवा स्टार फलंदाज आहे, पण अनुभवी गोलंदाज आहे. भावार्थकडे देखील ती मोठी काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याची. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न असेल, पण मात्र सफल ठरला जात आहे. आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतो नवीवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन भावार्थ जितू महागावकर घुमेश्वर एक्सप्रेसची गोलंदाजी मात्र मापक अशी पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले गेले, 2 विकेट आणि 2 धावा मात्र खर्ची केल्या जात आहेत. अचूक गोलंदाजी मात्र पाहायला मिळते.
नवीन फलंदाज लगेचच आपण मैदानामध्ये दाखल करायचं आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. मुंबईची लाईफ लाईन मध्ये देखील अगदी ट्रॅकवरून चालले सामने पाहतायत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो आकाश महाडिक. आकाश महाडिकच्या खांद्यावरती मोठ्या जबाबदारी आहे या सामन्याची. हो खोलवर टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. तब्बल पहिल्या षटकातील अगदी अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती कुमेश्वर एक्सप्रेस म्हणजे जितू महागावकर यांच्या माध्यमातून. अगदी तब्बल चेंडू हाताळले गेले ते 5 आणि धाव संख्या मात्र होती ती 2. 4 चेंडू 2 चेंडू मात्र शिल्लक बाकी आहेत. अगदी 5वा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याच बरोबर अगदी धाव संख्या मात्र तिथे स्थिरावली जाते ती 2 आकड्यावर. घातक अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती जितू महागावकर यांची. 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. धाव संख्या मात्र खर्च केली 2 आणि विकेट देखील 2 घेण्यामध्ये यशस्वी झाले. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते एकेरी धावेबरोबर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवीवाडी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 2 बाद 3. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. तर अगदी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो कल्पेश. त्याला मात्र सामना करेल फलंदाज आकाश. धाव संख्या मात्र होते नवीवाडी या संघाची 2 बाद 3. आपल्या खांद्यावरती मध्ये अगदी 12 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. मात्र मापक अशी फलंदाजी करावी लागेल आकाशला. आकाश पाताळ 1 करावा लागेल. चौकार षटकार नसतील तरी पण 1-2 धावा घेऊन आपल्या संघाला मात्र मापक असं टार्गेट ठेवावं लागेल. पंच मात्र गोलंदाज दंडित करतात. 1 अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होते ती तब्बल 4 आणि 2 विकेट देखील गमावले गेले. सलामीवीर जोडी मात्र डगआउटच्या दिशेने. भावार्थ असेल, रोशन असेल. आता मात्र खांद्यावरती जबाबदारी आहेत निखिल काते आणि आकाश महाडिक यांच्यावरती आणि दोघांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. हो अनियंत्रणामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती अगदी कल्पेश कडून आणि बरोबर अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धाव संख्या होते ती 5. कदाचित ही अपेक्षा नसेल कल्पेश कडून पण अगदी अवांतर धावा जात आहेत. 2 चेंडूवरती अवांतर धावा देण्यामध्ये यशस्वी झालाय. हा आकाशचा कदाचित दबाव होतो की काय. फुलटॉस मिळाला. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव घेताच एका धावेवरती समाधान मानतायत. मात्र आकाशने माघारी परतवले ते निखिल यांना आणि एकाच धावेवरती समाधान मानता संघाची वाढती धाव संख्या होती ती तब्बल 6. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र 3 चेंडू फेकले गेले. त्याच्यात निर्णायक चेंडू मात्र एकच ठरला जातोय. म्हणजे अजून तब्बल देखील आपल्याला हा षटक अगदी तब्बल 5 चेंडू निर्णायक फेकावा लागतील. निखिल काते स्ट्राईक एंडला फलंदाजी करतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होते पण निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र स्तब्ध ठेवले ते निखिल काते यांना. निखिल काते यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची काबिलियत आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. पण अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. मापक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल. पाहूया आपण ते करण्याचा धाडस असेल कदाचित. अनुभव मात्र पणाला लावत नाहीये तोपर्यंत ते पराकाष्ठा आपल्या कामी येणार नाही. ते पराकाष्ठा करावा लागतील आणि ते प्रयत्न कदाचित असतील. खोलवर टप्प्याची यार्करची गोलंदाजी केली होती. लेग साईडला मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात आणि यशस्वी देखील होत आहेत. याच बरोबर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते निखिल आणि आकाश मध्ये. या 2 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 2 बाद 8 आकड्यावर. अचूक
फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा घेत आहेत काय पाहूया. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण मात्र तैनात, एका हाताने मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे सचिन गायकर आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानतायत. आणि एका धावेबरोबर संघाची मात्र नवी या संघाची धाव संख्या मात्र बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 2-9. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र 4 चेंडू हाताळले गेलेले आहेत. निर्णायक हो पंच मात्र गोलंदाज दंडित करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. याचबरोबर नवीवाडी या संघाची वाढती धाव संख्या मात्र होती ती 10 आकडा म्हटल्याच्या नंतर सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक आहे तेवढीच मात्र धाव संख्या होते आपली. पुढील होणारा सामना असेल कुडतुडी गवलवाडी आणि GK11 खुजारे या दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कुडतुडी गवलवाडी या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. एक महागडे षटक पाहायला मिळते. तब्बल 7 चेंडू या षटकामधील फेकले गेलेले आहेत. निर्णायक चेंडू मात्र 4 आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आकाश, पण मात्र एक धाव मिळते. थोडीशी मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि ती लगेच सुधारली आणि एकाच धावेवरती समाधान मानता स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते 11, 2 बाद. दुसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज तो निखिल काते आपल्याकडे स्ट्राईक घेत आहेत आणि एक मोठा फटका त्यांना आपल्या फलंदाजीतून आणावा लागेल. काबिलियत आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऑफ साईडला खोदून काढलाय. अगदी क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात आणि यशस्वी देखील होत आहेत. या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 13. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवीवाडी या संघाची धाव संख्या होती ती 13, 2 बाद. GK11 आणि कुडतुडी गवलवाडी या संघांमध्ये नाणेफेक केली जाते. मी ठसाळबुवा यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करावी अशी मी आपणास विनंती करतो. आता मात्र निर्णायक षटक असेल. या भैरवी षटकासाठी कोणावरती विश्वास, तर अगदी विश्वासवरतीच विश्वास दाखवला जाते. स्वतः कर्णधार या मोसमामध्ये कर्णधार पद दिल्याच्या नंतर गोलंदाजी देखील जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. एक अनुभव मात्र पणाला लावतायत. तब्बल आपल्या संघासाठी धाव संख्या कितीपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न असेल, मानस असेल, कारण धाव संख्या मात्र नवीवाडी या संघाची 2-13. याचबरोबर कुडतुडी गवलवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आयोजकांना मात्र फलंदाजी आमंत्रित केलंय. दुपारनंतर थोडीशी मरगळ कुठेतरी आहे. तर या सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी जर झाली तर सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा येईल. पण अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू मात्र विसावला जातोय किपर जितू मागावकर यांच्या हातामध्ये आणि धाव संख्या मात्र तिथे स्थिरावली जाते 13 या आकड्यावर. थोडस विश्वासानं मात्र कुठेतरी मार्गदर्शन कान मंत्र देत आहेत. पण आकाशला मात्र स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंटच्या दिशेने एक धाव. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. त्याच्या अगोदरच अगदी चांगला चेंडू मात्र जज केला जातोय आणि निखिल मात्र स्तब्ध ठेवतायत ते आकाश याला आणि एकाच धावेवरती समाधान मानता स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 14. निखिल काते यांच्याकडे देखील मोठी काबिलियत आहे. त्यांची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 5 चेंडूवरती तब्बल 6 धावसंख्या होती. हो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी चुकी होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केले. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते. पाहूया आकाशला मात्र निखिलने माघारी परतवलंय. एक सुवर्ण संधी होती आणि ह्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते. क्षेत्ररक्षक आहे तो झेलच्या खाली ओमकार. वारंवार कदाचित क्षेत्ररक्षण करत असताना ओमकारकडनं चुका होतात, पण त्या चुका नक्कीच महागात पडू शकतात आपल्याला. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. पण निखिल देखील याच चुकीची भरपाई जर काढायची असेल तर 1-2 फटके मोठे आणावे लागतील. 3 चेंडू देखील बाकी आहे, पण कमबॅक केले या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी तब्बल चेंडू हाताळले गेलेले आहेत ते 4 आणि मात्र धाव संख्या होती नवीवाडी या संघाची 16, 2 बाद. 2 चेंडू शिल्लक. मोठे प्रहार करावे लागतील. एक मोठा प्रहार करावा लागेल आणि ते काबिलियत हे पण नाही, थोडंसं अपयशी ठरले जाते. ओमकार क्षेत्ररक्षणासाठी दाखल. अचूक क्षेत्ररक्षण केले जाते, पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही घोमेश्वर संघ. नवीवाडी या संघाच्या फलंदाजांना याचबरोबर वाढती धाव संख्या होते ती 17. अगदी या इनिंग मधला पहिलाच एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे.
पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत, पण नाही, शेवटचा चेंडू थोडीशी कीपरकडून मिस्टेक झाली जितू मागवर यांच्याकडून, आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, मानस असेल, अगदी पाहूया. एकाच धावेवरती समाधान मानतात निखिल काते यांना मात्र आत्महत्या थोडीशी करावी लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि 1 धाव मिळतात नवीवाडी या संघाची. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 इनिंग मात्र समाप्त होते. धाव संख्या मध्ये होते ती 18, आणि तब्बल घुमेश्वर या संघाला बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये 19 ही धाव संख्या. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय मित्रांनो. मी विनंती करतो नवीवाडी या संघाला आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. रोशन माडिक यांना विनंती करतो, कर्णधार आहेत, की आपण आपला संघ घेऊन क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अल्पेश मिरगळ यांना देखील विनंती करतो, स्वतः कर्णधार आहेत, की आपण क्षेत्ररक्षणासाठी आपला संघ घेऊन दाखल व्हायचंय. घुमेश्वर या संघाचे देखील सलामीवीर जोडी दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. तब्बल आपल्याला बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये तब्बल 19 ही धावसंख्या कंपल्सरी चेसिंग करायची आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. कदाचित सचिन असेल, मुकेश असतील, ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये घुमेश्वर या संघाची दाखल होते. त्वरित नवीवाडी या संघाला देखील विनंती करतो, क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व द्यायचं आहे, कारण वेळ कितीही पैसा खर्च केला तर मात्र वेळ आम्ही विकत घेऊ शकत नाहीये. म्हणून आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, थोडंसं सहकार्य करायचं आहे आयोजकांना. सचिन गायकर स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत आणि नॉन स्ट्राईकला जात आहेत. ते जर्सी क्रमांक 10 घालून मुकेश. दोन्ही अनुभवी फलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतील ते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज. भावार्थ पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी सज्ज झालाय तो सचिन, आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मुकेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज. भावार्थ नवीवाडी या संघाला बिलॉन करणारा गोलंदाज आहे. पंच मात्र ग्रीन सिग्नल देत आहेत. सामन्याला मात्र सुरुवात होते. तब्बल बनवायचे आहेत घुमेश्वर या संघाला 18 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष्यांचं बनवायचं आहे. भावार्थ गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू आता तिथे सचिन गायकर अगदी लेग साईडला कट केला मिड विकेटच्या दिशेने, आणि 1 धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय आणि एकच या आकड्यावरती शुभारंभ होतोय. आता मात्र समीकरण आलंय 17 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य आहे. स्ट्राईक एंडला आलेत ते मुकेश. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र दुसऱ्या सामन्यासाठी देखील ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक आहे. सीमारेषे पार चेंडू जातोय. पाहूया, येतोय सीमारेषे पार. मुकेशच्या बॅट मधून जातोय चौकार. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आलंय. 16 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अचूक फलंदाजी मात्र अगदी अचूक फलंदाजी पाहायला मिळते. सचिनने मात्र कॉल दिला मुकेशला आणि 1 धाव चोरटी घेतली गेली. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एका धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 3 चेंडू मध्ये तब्बल 6 धाव संख्या होते.
आता मात्र समीकरण आले 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सचिन गायकर स्ट्राईक एंडला फलंदाजी. भावार्थ मात्र अचूक गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पाऊल बेचा. हो सुवर्ण संधी होती. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. भावार्थला देखील मानावं लागेल. एक महागड्या फलंदाजासमोर मात्र युवा स्टार गोलंदाज वर्चस्व करतोय आणि वर्चस्व त्याची कामगिरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता केली. 14 चेंडू आणि 13 धावांचं आवश्यकता आहे आणि म्हणून एक एक चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकावा लागते. त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न चालू आहेत भावार्थचे. तब्बल पहिल्या षटकातील 4 चेंडू मात्र निर्णय फेकले गेलेत. अगदी लगेच कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं, कारण निर्धाव चेंडू गेल्याच्या नंतर एक धाव घेतली गेली आणि थोडंसं मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसऱ्या धावेचं कॉल दिलं गेलं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. यशस्वी देखील होत आहेत. या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 5 बॉल मध्ये 8 ही धावसंख्या होते. सचिनची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 3 चेंडूवरती 3, मुकेशची पाहिली तर अगदी 2 चेंडूवरती वैयक्तिक धावसंख्या होती ती 5. एक अगदी हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू टाकावा लागेल तर मात्र पुढच्या गोलंदाज थोडंसं दडपण कमी येईल. पाहूया. भावार्थ गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकेरीचा थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा मात्र फायदा घेत आहेत घुमेश्वर या संघाची सलामीवीर जोडी. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेबरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावून ठेवलेत. धावसंख्या मात्र होते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद घुमेश्वर या संघाची 10. आता मात्र समीकरण आले 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. वडगडे या संघाकडून ज्या गोलंदाजाने मात्र मेडलवर टाकला संकेतने आणि 3 विकेट घेतले, त्यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विशाल महाडिक. त्याला मात्र सामना करते फलंदाजीतून मुकेश. पाहूया. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहित. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होती. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर स्कोर पण मात्र कमी करून ठेवतायत. आता मात्र आवश्यकता असेल ती 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. तब्बल 4 विकेट घेतले. मेडनवर टाकलं. त्याच्या जोरावर त्याला जे पारितोषिक ठेवलं गेलं होतं 500 रुपयाची, ती रोख रक्कम दिली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र गोलंदाजाला दंडित करतात पंच आमचे. अनेक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या मात्र होती ती 13. आता समीकरण आले 11 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ती 6 या धावसंख्येची. स्ट्राईक एंडला आली सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. मुकेश स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक जणू काय अगदी शुमन गिलची आठवण करून दिली. एक चापटी दिली गेली ऑफ साईडला आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या नेऊन ठेवता येते 15 या आकड्यावर. आता मात्र समीकरण आले 10 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ऑफ साईड म्हटल्याच्या नंतर अगदी शुभमन गिलची आठवण येते. ऑफ साईडला चेंडू फेकला गेला की चौकार गेल्याशिवाय मात्र राहत नाही त्याच्या बॅट मधून. अशी मात्र फलंदाजी पाहायला मिळते. यारकरची गोलंदाजी केली. अगदी लेग बाईटच्या पंच मात्र डिसिजन देत आहेत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 16 आणि समीकरण आता मात्र थोडंसं सोपं होतंय. 9 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो सचिन गायकर. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती विशालला. निर्धाव चेंडूची सांग. हो 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 काय खेळाडू ते दाखवले. पंचांचा आकाशाकडे बोट जाता बॅटची कडा लागली, एज घेतली आणि मात्र मोठा हादरा बसतोय तो घुमेश्वर या संघाला. बॅक टू प्लेयर सचिन गायकर. सचिन गायकर यांची मात्र जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल अनिकेत. विश्वासला देखील माघारी ठेवलंय आणि अनिकेतला मात्र पाठवलं गेलंय कारण एक नवीन युवका फलंदाज आहे. आपल्याकडे धाव संख्या कमी आहे आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा आहेत. पण अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली. एखादा मैदानावर आपल्याला टाकावा लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. समीकरण अवघड कडत चाललेत पण अगदी आवश्यकता आहे ती 3 या धावसंख्ये. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे.
हा देखील चेंडू जर निर्धाव टाकला तर थोडंसं दडपण येऊ शकतो घुमेश्वर या संघावरती आणि तोच कदाचित कारनामा करतील. आपल्या गोलंदाजीतून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर असेल नक्कीच आणि ते मुकेश अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते पण पाहूया, पण नाही, थोडेसे कुठेतरी अनुभव कमी असल्या कारणास्तव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण असफल ठरले जात आहेत. 2 धावेबरोबर घुमेश्वर संघाची वाढती धाव संख्या होती ती तब्बल 18 आणि आता मात्र आवश्यकता असेल ती 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. पण मित्रांनो, हा क्रिकेट आहे. एका चेंडूवरती 6 धावा देखील निघतात आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव न निघणं म्हणजेच क्रिकेट आहे. पण तो कारनामा करावा लागेल, मेडनवर टाकावा लागेल. या स्पर्धेमध्ये देखील मेडनवर टाकणारा वडगर संघाचा गोलंदाज आहे, त्याला तब्बल 500 रुपये लागले गेले आणि याच गोलंदाजाने जर कारनामा केला, गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, तर आपला संघ देखील विजयी होऊ शकतो. नवीवाडी या संघाचा गोलंदाजाला अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. पण स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे, तो म्हणजे मुकेश. 1 धावेची मात्र आवश्यकता आहे घुमेश्वर या संघाला. गोलंदाजी मार्क व सज्ज रोशन ना, 1 धाव मिळते काय, सॉरी, गोलंदाजी मार्क व सज्ज होतोय तो प्रसन्न. आता मात्र समीकरण येऊन ठेवले ते 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. रोमांचक सामना पाहायला मिळतंय पण अगदी धावा कमी आहेत. चेंडू जरी 4 एक्स्ट्रा पण निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. एक चेंडू निर्णायक टाकावा लागेल, तो टाकण्याचा धाडस दिला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली ती. अगदी मुकेशच्या बॅट मधून सीमारेषेकडे चेंडू जातोय. चौकार, विजयी चौकार. धन्यवाद अविनाश दादा. आमच्या गावचे कार्यकर्ते शरदजी नटे याने या